agenda with the Assam an application received from the Assam Badem Citizen Action Committee. हे मॅटर सब जुडियस मॅटर आहा. काल जेन्ना कंप्लेंट येयले तेचेर आमी जे रेजोल्यूशन घेवपाचे आहा ते घेतलेले आहा. आमच्या गावात जे नाईट लाईफ कल्चर जे सुरू जाता पळय ते एकदम घातक अशें आसा. इट हॅज ए इल इफेक्ट्स ऑन द जनरेशन, एक्झिस्टिंग जनरेशन एज वेल एज इन फ्युचर जनरेशन एज वेल. सो त्या खातीर आमी एक एज्युटेशन केला, डिसेंट दाखयला. त्याच्या बद्दल आमी एक कमिटी फॉर्म करून at various levels we have already represented ourselves to ensure that such things does not come to our village. Okay, so एक agenda point तो आम्ही appreciate करता आणि तुमची सगळ्यांची संमती आसा जाल्यार हांव एक रेजोल्यूशन तुमच्या फुड्यान दवरता. ते तुमच्यान जाय जाल्यार सेकंड आणि प्रपोज करून फुडें व्हरता येता की आमी एप्रिशिएट करता आमच्या पंचायत बॉडी की ते आयज ह्या इश्यूचेर गांवच्या लोकांच्या वांगडा रावन ज्या ज्या जाग्यांचेर तांकां वचोंक जाय त्या जाग्यांचेर तेंच्यांनी सुद्दां तेंचो अपोज तेंचो प्रोटेक्ट दाखयल्लो आसा. त्या खातीर आमी आयज ह्या मिटिंगेन एक रेजोल्यूशन घेवया एप्रिशिएट करपाक सरपंचाक आनी तेच्या एंटायर टिमीक. कित्याक जे जायते फावटी आमी पळयता की पंचायतीन गांवांत केन्ना एक इश्यू वयर सरलो की तेन्ना दोन पार्टिला जाता, टू पार्टिजन्स कमाप. एकदां कितें जाता पंचायत एके सायडीक आसता, एकदां गांव एके सायडीक आसता, नाजाल्यार गांवा भितरूच दोन पार्टिजनां जातात, एक आसता फॉर आनी एक अगेन्स्ट. पूण हो एकूच इश्यू जसो आमी पळयला की ह्या इश्यूचेर सगळे गांवकार आनी पंचायत एका प्लॅटफॉर्माचेर येयल्ले आसा की सगळ्यांक कळोन चुकला की हे आमकां असलें नायट लायफ कल्चर आमच्या गांवांत नाका. कित्याक आमी पळयता सायडीच्या गांवांनी आयज कितें घडटा तें. फाटल्या आमच्यो जायत्यो मिटिंगे जाल्यात, आमच्यो इवन आयज सांगे सुद्दां मिटींग आहा आमची 5:30. ते प्रत्येक मिटिंगेन एक एक मेंबर आहा तो एक एक इश्यू घेवन येता, एक एक एक्सपिरियन्स आपला डिस्क्लोज करता की हे नायट लायफ कल्चरान एक्झॅक्टली कितें जाता तें. एक 2-3 गोश्टी तुमकां सांगूंक शकता. आतां तुमी रिसेंटली पुण्या कितें जालें तें तुमकां खबर आहा आनी तेचे रिपरकशन्स कितें जाता. आतां ते मोडपाक काडला, सगळे बार आहा ते पब्स आहा पळय तेचेर गव्हर्मेंट एक्शन सुद्दां स्टार्ट जाला. कित्याक मोस्ट ऑफ द टायम दीज आर इलिगल थिंग. दे जस्ट ऑपरेट इन ए मुफ्ती एज अ बार एंड रेस्टॉरंट. दे नेवर टेकन approvals, various approvals as night clubs or pubs. So त्या खातीर आमी आयज हे मिटिंगेन डिस्कशन केला. आय डोंट नो वेदर वी बी एबल टू डिस्कस थ्रेडबॅर इन दीस मिटींग बिकॉज टायम इज व्हेरी शॉर्ट. बिकॉज त्या खातीर पंचायत आयज कितें डिसिजन घेता आयज कितें डिस्कस करपाचें तेन्ना तें ना जाल्यार आमी पंचायती कडेन मागता की आमी एक स्पेशल ग्राम सभा हो इश्यू ह्या इश्यूचेर डिस्कशन करपाक एक स्पेशल ग्राम सभा आपोवची आनी इन डिटेल आमी डिस्कशन करूया. कित्याक there are various people, there are so many people want to share their experience, they want to express themselves. कित्याक एक फावटीन आनी 10-15च्या मिटिंगेन हो इश्यू सॉर्ट आउट जावचो ना. कित्याक सेक्रेटरी आहा असले आमी सांगले मारता जे पंचायत राज एक्टाच्या प्रमाणे ज्यो एनओसी ज्यो कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाक मेळटा तेकाच आमकां अधिकार आसता सायन मारपाक. आतां हे सेम मॅटर आहा सुरेलान तुका कंप्लीट करून दाखयले. म्हाका दिसता हे मोर देन 1 मंथ तेच्या पयलींचे डिसिजन आयज जशें एस्टीन बरयडून झाले की पंचायतीची सेगिरे हे लेटर सेम काल आमी आमचे पंचायत बॉडी मिटिंगेन डिस्कस केलेले. आमी कालूय डिसायड केला की पंचायत बॉडी विलेजर्सां वांगडा रावतली. तेतून जेन्ना ही आसगांव बादे आसगांव बादे सिटीजन एक्टीव कमिटी आहा आमी कितकी मदत केला. आमी फक्त ऑर्डरली सांगूंक ना. जेन्ना जेन्ना आमकां सुरेनान फोन मारून सांगले की आमकां ही जे मॅटर जे आहा सब जुडियस आहा तेन्ना तुमी एडवोकेटा कडेन येयात. आमी एडवोकेटा कडेन गेले. हेच्या पयलीं सेम 2 मिटिंग्यो जो एकदां आसगांव बादे सिटीजन एक्शन कमिटीचे मेंबर आनी पंचायतीचे बॉडी हांगा जाला सारके. सेकंड मिटींग जाली आमची आसगांव बादे सिटीजन एक्टीव कमिटी, लँड ओनर आनी पंचायत बॉडी फाटले मिटिंगेक जाला. ऑन 15th of जून 15th of जुनाक आमची सेकंड मिटींग जाली. तेजे उपरांत आमकां हे जे पळय आमी लायसन्स येयल्ले जे रेग्युलायझेशन ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर विथ सर्वे नंबर 224/2 एट माटुंगा वाडो आसगांव तेन्ना सेम मॅटर आमी पंचायत बॉडी प्लेस केले, डिटेल डिस्कशन केले आणि आम्ही एक डिसाइड केले की हे जे पळय रेग्युलरायज केला
बेज ऑन खंयचे वचून रेग्युलरायज केला बेज ऑन टीसीपी टेक्निकल आणि हे रेग्युलरायज करताना डायरेक्ट टीसीपी करूंक ना हेतून मुख्य जे डिपार्टमेंट आहा ते डेप्युटी कलेक्टर हे रेग्युलरायज करताना तिची सनद केल्ली आहा हे रेग्युलरायज करताना सनदाक फायल डेप्युटी कलेक्टरान घालता त्याच्या नंतर डेप्युटी कलेक्टर ऑर्डर काढता मामलेदार लँड सर्वे डिपार्टमेंट टीसीबी डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट अशी 5 डिपार्टमेंटां ते सायटीचेर येता स्पेशल रिपोर्ट तयार करता आणि जेन्ना स्ट्रक्चर इलिगल थंयसर उबे असता तेन्ना तेका 500% फायन घालता illegally constructing a discotheque, pub, cum bar and restaurant situated in property bearing survey number 224/2 of village Munam, wrongly mentioned, Munam Asada for commercial purpose. This is to bring to your kind notice that Mr. Tigrosio D'Souza has constructed a huge building for commercial purpose for running a discotheque / bar, cum bar and restaurant situated in the property bearing survey number 224/2 of village Asagaon, Bardesh, Goa, which is in totally illegal. As the said construction is carried out without any valid construction license, permission or NOC, trade license or any other permissions, conversion sanad for commercial purpose and without any approved plan. The complainant further states that the trade license applied by Mr. Tigrosio D'Souza has been rejected by the village panchayat Asagaon somewhere in the month of April and no appeal has been preferred. However, he continues to illegally occupy the premises without prior permission. So also he has applied for regularization of said premises. The TCP department, by the permission dated 14 March 24 bearing so number may be revoked immediately for all the violations carried out. Based on the above stated facts, we demand as under. The complainants also objects for the grant or any construction, repair, renovation license, regularization or establishment license that is in trade or any permission in the name of Mr. Tigrosio D'Souza or any other name or person in the said property. It is therefore requested to kindly take prompt and immediate action against Mr. Tigrosio D'Souza not to issue any NOC or trade permissions and immediately stop the above mentioned business by sealing the said premises. Further, to disconnect the electricity and water connection and recover all charges, taxes, fees, penalty, etc. from all to demolish the illegal structure and restore the land to its original use. This is what we have prepared. So I want every person we will be moving along with this to every household through our ward members. We have in our committee cell there are to Bairo Altowado near Ganga Tiles factory. थंयसर एक व्हडलो इश्यू जालो डेमोलिशन ऑफ प्रदीप अगरवाडीकर हाऊस. आख्खे गोंयभर लोक थंयसर जमले हेल्प करपाक जमले. खुबशे कमेंट्स येयले की जे गोंयकारांनी जो कितें ते बायलेक सपोर्ट केलो लास्ट तेका प्रेशराचेर सीएमाक पासून येवचो पडलो. एक्चुली इन्सिडंट व्हडलो नसलो तो म्हणजे लोकांनी प्रेसान हांव प्रेसाकूच पयले थँक्यू म्हणटा. आयज तर आमच्या आसागांवान सगळ्याहून पयले धांवान येयले जाल्यार आमचे प्रेस तेका हांव सारकें मनानसून थँक्यू म्हणटा. आणि जर तर प्रेस अशें एक्टिवनेस दाखयत म्हणजे कसलेंय काम हे आमचें सक्सेसफूल जातलें. आणि आयज प्रेस तशें सगळे युनिटी जाली गोंयभर लोकांची आणि सीएमान पासून सायटीचेर येवपाक भाग पडले. आणि सीएमान हांव उलयता रे बाबा उलोवपाक दी मरे हांव एक्सप्लेन करता. सीएमान पासून भाग पडले की प्रॉमिस करचे पडले की ते डेमोलिशन घर आहा ते मोडून ते मोडलेले आहात ते रिकन्स्ट्रक्ट करून दिता. आणि तेचो कॉस्ट पळय आहा तो बँक जे कोणी डेमोलिशन केला तेचे कडसून वसूल करून घेता. तेचे उपरांत तुम्ही व्हिडिओय पळयले. अनफॉर्च्युनेटली ते फॅमिलीन सांगले की आमकां आतां ती जी पळय पूजा शर्मा म्हणून आहा जेणी डेमोलिश केला तेचे कडसून आमी ते घर बांदून घेतले. हे हांव तुमचे नजरेक हाडटा कित्याक कारण आयज आमची ग्रामसभा आहा आनी म्हाजें कर्तव्य आहा हे सगळ्या लोकांचे नजरेक हाडपाचें. फायन घालून तेन्ना तेंच्यांनी फायल टीसीपी डिपार्टमेंटान घातली. टीसीपी डिपार्टमेंटाची तेंच्यांनी अप्रूव्ड टेक्निकल क्लिअरन्स ऑर्डर हाडली. फायल हेल्थ डिपार्टमेंटाक घातली. हेल्थ डिपार्टमेंटाची एनओसी हाडली. फायल पंचायतीन घातली. पंचायतीन ताका कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवना.
आमी सांगले जे टेक्निकल टीसीबीन दिल्ले आहा तेन्ना टीसीबी जड इन्स्पेक्शनाक आपोवचे आनी आमी कशें आसता आमी मोर देन 1 मंथ म्हणजे 30 days टाइम आमी तर कंप्लीट केलो टाइम बॉन्ड म्हणून तेणी व्हिडिओ कंप्लीट करूंक शकता तो म्हणजे आमी तेच्या पयलींच म्हाका दिसता विदीन 16 days आमी ओनराक लेटर धाडले की तुजी जी एप्लिकेशन येयला कन्स्ट्रक्शन लायसना ते आमी जड इन्स्पेक्शनाक धाडला नाल्यार तो व्हिडिओन वयतलो तो टायम बॉन्ड पिरियडाक लागून हय तेन्ना आमी थंय धाडिना बरोबर टील डेट आमकां टीसीबीचे जड इन्स्पेक्शन येवना तेच्या नंतर आमी आमचो सुरेन आसगांवचे थोडे विलेजर्स पंचायत बॉडी आणि MLA आमी टीसीबी मिनिस्टराक वचून मेळ्ळे पणजे तेणेन आमकां प्रॉमिस केले की आपूण हे रिवोक करता आनी हे सांगतना आमी सगळे विटनेस आसले तेच्या उपरांत टील डेट अजून ते रिवोक जावना तेच्या नंतर आमी परत एक रिमाइंडर धाडलो टीसीबी की परत येऊन ते जड इन्स्पेक्शन करचे टील डेट तू अजून हांगा प्रेझेंट जावना आनी ऑन द सेम डे हांव सांगता पळय आयक म्हाजे आयक हांव तुका जाय न्हू ब्रीफ सांगता हांव जेन्ना हे ती सेम प्रॉपर्टी जी आहा ती नांवार आसली पयली ओरिजिनल ओनर फ्रेडी वाज आयक तू हांव सांगता मरे तू मरे आयक सांगता ओरिजिनल प्रॉपर्टी बिलोंग्स टू फ्रेडी वाज तेणें थंयसर प्लॉट केले उपरांत एक प्लॉट 600 स्क्वेअर मीटर क्रिस पिंटोन परचेस केलो क्रिस पिंटोन प्लॉट घेतलो ऑफिशियल कन्स्ट्रक्शन लायसन्स घेतले ऑक्युपन्सी कंप्लेशन ऑर्डर घेतली ऑक्युपन्सी घेतली पंचायतीन हाऊस नंबर अलॉट केलो पंचायतीन हाऊस नंबर अलॉट केले उपरांत इन द इयर 2016 जो क्रिस पिंटो आहा तेणी नो ऑब्जेक्शन प्रदीप अगरवाडीकराक केली जो हाऊस नंबर आहा म्हाका दिसता 102/1 हो हाऊस नंबर प्रदीप अगरवाडीकराच्या नावार ट्रान्सफर करचो आणि त्या घराची लाईट आणि वॉटर कनेक्शन बिल आहा ते त्याच्या नावार करचे पंचायतीन तेणी एप्लिकेशन घातले पंचायतीन हाऊस टॅक्स त्याच्या नावार ट्रान्सफर केलो जे वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहा ते तेंच्यांनी थंयसर ट्रान्सफर केल्ले आहा आता म्हाका एक सांग आता कितें जाता आनी कितें जाता तुझ्या हातून हाऊस टॅक्स सिनियरांवर रिस्पेक्ट आहे तुका सांगता पर्सनल काय ना आणि सिनियर सिटीजनांवर रिस्पेक्ट दिवंक जाय पूण एट द सेम टाइम एकल्या मनशान लेटर घाल्या म्हणून आमी ग्रामसभा बंद करूंक जायना ग्रामसभा टाइम ना इट कॅन कंटिन्यू होल डे एडजॉर्न फक्त आफ्टर कम आफ्टर लंच ब्रेक हॅव द ग्रामसभा नाल्यार फूल नेक्स्ट संडे ग्रामसभा करूं आता दोन वस्तू आहा तातून इफ सपोजींग कोण सीख मनीस येता आनी तुका लेटर घालता MLA ची एम्ब्युलन्स आहा फ्री सर्व्हिस ती सोडटा थंयसर गुड्यान तातून टायर भरलेले आहात ती इट इज नॉट बीइंग यूज फॉर पेशंट्स ती हाड हांगासर आनी दोर सो कोणाकूय ट्रान्सपोर्ट करूंक जाय सीख मनशांक ट्रान्सपोर्ट करूं येता सेकंडली केन्ना केन्नाय इम्पॉर्टंट इश्यू डिस्कस करपाचे आहात ते ग्रामसभेन जायना डिस्कशन कित्याक मिटींग ग्रामसभा एब्रप्टली बंद जाता सो आमी हांगसर ग्रामसभा येता आनी डिस्कस करपाक डेव्हलपमेंटाचे इश्यू गावचे जर ह्या लेवलाचेर आनी ह्या प्लॅटफॉर्माचेर आमी डिस्कस करिना ग्रामसभा कर्टेल केली बेगीन बंद केली आमी केन्ना डिस्कस करपाचें गांवचे कितें उलोवपाचें फाल्यां मागीर टायम येतलो आमकां गांव सोडून वचचो पडटलें डेली ऑलरेडी बोललेले आहात आमी मायनॉरिटीन जातले सो ओहले कोण मनीस आहात आनी तुका हे सरपंच तुका फूल पावर आहा जे कोण मनीस डिस्टर्ब करतात ग्रामसभा तांकां सस्पेंड करपाक तुका फूल पावर आनी हांवें तुका फाटले पावटी सांगलां तुका जर तुझे कडेन जाय नासल्यार आपण पॉवर ऑफ एटर्नी दी अशी कायद्यान आहा पॉवर ऑफ एटर्नी दिवपाचे ना पण यू आर ना उलयतना मातशें ही ग्रामसभा सगळ्या मेंबरांक रिस्पेक्ट हे वर्ड उलोवप ना ग्रामसभेत कितें प्रॉपर्टी ट्रान्सफर करता हांगा पॉवर ऑफ एटर्नी दिवन उलयतना सारकें उलयात मरे तुमी कितें उलयतले आनी थोडी आयकून घेतली ना ग्रामसभा बेस आसूंक जायना हांव तुका सांगता तूं जर सांगता न्हू म्हाका पॉवर आहा नाल्यार तूं मातसो सकयल बस
सो ग्रामसभा तुले जाल्यार सांगा तुका पळय तुजे आनी आतां प्रतिभाचे कितें जालें हांवें तुका सांगलें तू उलय कांय टेन्शन ना सारकें उलया तुजे पॉयंट कितें आहा तें उलयाचो तू सिस्टमॅटिक प्रश्न होना वरसून तर येता तुका हांवें सांगलें सांग तुजो कितें प्रश्न आहा तो सांग आनी एक सांगपाक तेच्या पयलीं फाटली ग्रामसभा म्हाका कळटा तू खंयच्या पॉयंटार उलयता तो ज्या दिसा ग्रामसभा आमची लेट पासून जाली हांवें ग्रामसभा बंद करूंक ना लोकांनी सांगलें पुरो म्हणत तुकाय हांवें विचारलें तेन्ना तू थंय येयलय आफ्टर ग्रामसभा तू म्हाज्या कॅबिनान येवन म्हाका तुवें सांगलंय की सरपंच हांवें तुका विचारलेलें हांव कितें करुया सॉरी आमी कितें करुया तुवें म्हाका सांगलें की आपले थोडे पॉयंट उरलेले तरी तुका सांगलें हांवें तुजे पॉयंट इवन आफ्टर ग्रामसभा जर तर कितें आमकां वेनेसडे आमी लेटर धाडटा डिस्कशन करांक विथ विलेजर्स आनी तेन्ना आमी घालता की MLAकूय येवं दिता हे धाडले उपरांत ती डेट तेंच्यांनी अजून हे करूंक ना आनी हांव एक्चुअली कशें आसता पळय जेन्ना आमी गट इन्स्पेक्शन मागता ती गोंयची PCP डिपार्टमेंटाक एप्रोच जावपाक जाय आसलो तो रॉंग वे गेलो तो डायरेक्टर ऑफ पंचायतीन इंट्रोड्यूस जालो आनी तेंच्यांनी कशी केस स्टँड केली आमकां कळना ती केस स्टँड जायना तेंच्यांनी सांगपाक जाय आसलें की पंचायतीन तुमकां रिक्वेस्ट केला गट इन्स्पेक्शनाक तेन्ना गट इन्स्पेक्शन पयलीं करात रिपोर्ट दियात जर पंचायत हे रिजेक्ट करता जाल्यार तुमी DOP वचा हे तेंच्यांनी नो करूंक ना म्हणून आयज अशें सिच्युएशन आहा की म्हाका दिसता 2 हेअरिंग जाला एक 12 तारखेर हेअरिंग जालें दुसरें हेअरिंग जालें 18 तारखेर आनी आतां तिसरें हेअरिंग आहा तें 26 ऑगस्ट डेट पडला हे मॅटर सब सिरियस आहा जे ग्रामसभेचो जो प्रपोजल येयला गट इन्स्पेक्शनाचो तो आमी बेनिफिट आमी तो TCP डिपार्टमेंट सेक्रेटरीची ड्युटी कितें आसली सेक्रेटरी पेपर चेक करपाक जाय सरपंच डॉक्युमेंट चेक करपाक जाय आनी मागीर लॅसन दिवपाक जाय कित्याक लॅप जालो बॉब मारता एक पेपर उलया आमकां सिरियस टॉपिक आहा तो जे ड्युटी करपाक जाय पळय ते सारकें कधी तूं म्हाका सांगा कोणाक गांवांतली बरोबर सरपंच आनी सेक्रेटरी हांचे जर डॉक्युमेंट सारके व्हेरीफाय केलेले जाल्यार हांगा कोणाकूच झगडपाक करप आनी सगळें बरें जावचें प्रॉब्लम आसता सोल्युशनाक काडपाक आपलें इंटेन्शन आसपाक जाय पार्किंगाचेर म्हणशी तुका DFC कडेन एक बारीक पार्किंग बोर्ड आसा सोल्युशन कॅमेरा मेवळे गाडयो तुजे अटॅच कर व्हरून घेवन 2-4 दफो नेलो गाडयो पण जावच्यो बाबाचे हितून तेंच्यांनी जर पयलीं जर डॉक्युमेंट क्लियर वाचलेले आनी क्लियर केलेले आनी जेन्ना तेंच्यांनी रिक्वेस्ट केली की आपले लायसन्स कॅन्सल कर म्हणून तेन्ना हेंच्यांनी कॅन्सल केलं तुका स्टोरी खबर आसा सो पंचायतीन जे डॉक्युमेंट येता ते सारखे वाचा पयलीं सेक्रेटरी तुजी ड्युटी त्याच्या उपरांत लायसन्स दिया दुसरी गजाल आहा कित्याक बंडू सांगता पळय तेन्नाय तेचेच डेमोलिशन केलें तुमी खंय आसले जेन्ना कंप्लेंट आसता न्हू आमी तेचे लेटर काडून भायर उडोवपाक मेळना खबर ना तुका फाल्यां पंचायतीन यो तुका कंप्लेंट लेटर दितले घर कोणाच्या नांवार आहा घर कोणाच्या नांवार आहा नेक्स्ट पॉइंट हांव वयता एक गजाल आहा हे डेमोलिशन केला पळय तशेंच ते बंडू सावंताचें डेमोलिशन केलें तुमी खंय आसले तेचे आयज सांगता पळय सेम मॅटर कोर्टान असले सेम मॅटर कोर्टान पयल्या कोण सरायची सरपंच तुमच्या म्हाका रिस्पेक्ट ना सरपंच रिस्पेक्ट ना तुका आय एम एड्रेसिंग द चेअर आय एम नॉट एड्रेसिंग यू So keep quiet. Just keep quiet. I already started. What is the procedure of the Gram Sabha? I told you. Points arising. Points arising. There is no problem. Points arising. Magi approval.
on the corporate call media हो एजंटांना तेका जर जाय जाल्यार फुडल्या ग्रामसभेक लेटर घाल आनी अप्लाय करता तेणी इन्सिडंट ऐक रे तेणी कितें इन्सिडंट ऐक तेणी कितें इन्सिडंट घडला तो तुका सांगला ऐक लिगल की इलिगल आलो नागलो त्याला ऑक्युपन्सी दिल्ली की ना कोणाक दिल्ली म्हणजे नंबरची केदार तुका सगळे डॉक्युमेंट बकेटान भरता आयज सकाळी हांव 9:45 सायटीर हांव गेल्लो कारण म्हाजी वाटूच ती फोटो काडलाय तूं सांगता ते 100% रायट्स आहा जेन्ना आमी इन्स्पेक्शनाक गेले सेक्रेटरीन वाचून दाखयले म्हाका दिसता थोड्यांक कळोंक ना कितें कितें बरयलां पळय तें जेन्ना सॅनिटरी इन्स्पेक्टर आपूण एकटोच गेल्लो तेणीन आमकां सांगलें की ते बावरीचे न्हू ते सायटीक हॉटेल आहा पळय तेचे आमकां गॅरंटीच ना कारण आमी जो व्हिडिओ पळयला सारके बावरीचे हेतून देंवता आमी जॉयंट इन्स्पेक्शन केलें जॉयंट इन्स्पेक्शनाक बावरीचे आमी रिपोर्टी आतां सेक्रेटरी तुमकां वाचला जे तेंचे पयलीं आसले ना न्हू समजलें न्हू हँडकॅप तेचे उपरांत 21 मेक आमी हेल्थाक लेटर केले This is to inform you that the owner, management, proprietor of the following houses, firm, establishment has released discharging the waste sewage water in the public nala road at the below mentioned places in the jurisdiction of Aslam village on the same day. Mrs. Welcome Restaurant, house number 3 at Southaward. दूसरे सांगले का इस्प्राव वेस्ट्रा प्राइवेट लिमिटेड सर्वे नंबर 171/1 आसगांव तिसरे सांगले आमाडो विस्टा सर्वे नंबर 94/1 अशें आमी तीन हे मेजर इश्यू आसले हे तर दोन असले दोगांनी आतां आमकां एक ऑलरेडी करना कितें करना हांव जो उलयता पळय तो गव्हर्मेंटाचेर उलयता आतां थोडे लेटेस्ट कितें जालें हिंगा थोड्यांक हांव सदींच उलयता म्हणून थोड्यांक आतां तांकां इगो आसा म्हाका इगोवचें पडलें ना आनी तुमची म्हाजी लेटरां इतली काळ सोदून काडा जर बाकीचे कितें म्हाजें डेव्हलपमेंट सोदचें आतां तुमची हांव सर्वीस करता ना आनी जेन्ना क्लॅरिफिकेशन म्हळें मिनिट्स पहिले अरायझिंग ऑफ हे कन्फर्म करपाचें मागीर अरायझिंग कितके उलय ते आख्खे सुपरडे उलय हे म्हाजो सब्जेक्ट तुमकां जर सब्जेक्ट खबर ना यू क्लॅरिफाय इन द व्हिडिओ हाय लेवल आनी ते नेक्स्ट एका तुमी ग्रामसभेक लेटर हाडून तुमी वोटर्सांक दाखोवपाचें वॉर्तूक दाखोवपाचें वयताले इन्स्पेक्शनाचे जॉयंट इन्स्पेक्शन अलॉंग विथ व्हिडिओ आनी ते इन्स्पेक्शन केले उपरांत तेचेर लिगली जे पंचायत राज एक्टा प्रमाणे कितें एक्शन घेवपाचें आहा तें आमी एक्शन घेतले मेन रोडाचेर येयले ते हांव कितें सांगूं शकता म्हाज्या सारको तूं एक मनीस आहाय मरे तुका खबर आहा न्हू पोकलेन कशें येयले पळय ते तेंच्यांनी येवन कितें केलें आनी तेचेर एक्शन कितें पुलीस डिपार्टमेंटाक कितें एक्शन घेतलें आतां एट प्रेझेंट ते पोकलेन अंजना पुलीस स्टेशनाचेर आहा वयताले इन्स्पेक्शनाचे जॉयंट इन्स्पेक्शन अलॉंग विथ व्हिडिओ आनी ते इन्स्पेक्शन केले उपरांत तेचेर लिगली जे पंचायत राज एक्टा प्रमाणे कितें एक्शन घेवपाचें आहा तें आमी एक्शन घेतले मेन रोडाचेर येयले ते हांव कितें सांगूं शकता म्हाज्या सारको तूं एक मनीस आहाय मरे तुका खबर आहा न्हू पोकलेन कशें येयले पळय ते तेंच्यांनी येवन कितें केलें आनी तेचेर एक्शन कितें पुलीस डिपार्टमेंटाक कितें एक्शन घेतलें आतां एट प्रेझेंट ते पोकलेन अंजना पुलीस स्टेशनाचेर आहा based on the corporate call media हो एजंटांना तेका जर जाय जाल्यार फुडल्या ग्रामसभेक लेटर घाल आनी अप्लाय करता तेणी इन्सिडंट ऐक रे तेणी कितें इन्सिडंट ऐक तेणी कितें इन्सिडंट घडला तो तुका सांगला ऐक लिगल की इलिगल आलो नागलो त्याला ऑक्युपन्सी दिल्ली की ना कोणाक दिल्ली म्हणजे नंबरची केदार तुका सगळे डॉक्युमेंट धाडून बरें धाडटा आमी बॉडी डिसायड करता धाडपाचें काय ना पळय तें सेक्रेटरी म्हाका एक विचारूंक जाय हय कोणाचें
जागो कोणाचो अरे हो एजंडान आहा पॉइंट जाल्यार डिस्कस करा हो एजंडान आहा कोणाचो घेतला म्हणून सांगता तेणी एक इन्सिडंट घडला सांगला आसलो सरपंच म्हाका उलोवंक जाय एक तेन्ना तुमी काय आसले हांवें फक्त तुमच्या इन्फॉर्म केला तुमकां गांवांत तेजें क्वेश्चन करप ना न्हू आनी ऑलरेडी हे मॅटर आतां सब जुडिशियल कोर्टान आहा गव्हर्मेंट तेजेर एक्शन घेतली हांवें फक्त तुमकां कानार घातलेले आहा तेजेर आनी डिबेट आमी कित्याक करुया सरपंच I'm not supporting a fresh proposal. I'm speaking on the points arising out of the minute. एवरिस्टो प्लीज जागे मास बाकीचे लोक उठतले पळय बाकीचे उठतले तूं जागे पळय हे मॅटर सब जुडिशियल मॅटर आहा काल जेन्ना कंप्लेंट येयले तेजेर आमी जे रेझोल्युशन घेवपाचे आहा ते घेतलेले आहा